पोलीस ठाण्याच्या आत किंवा पोलीस कार्यालयात जर एखाद्या फोनचा कॅमेरा चोरून लपून काही रेकॉर्ड करत असेल, तर साधारणपणे तिथे हिंसा आणि दादागिरीच कैद होते आणि कार्यालय जर राज्य पोलीस दलातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे असेल, तर त्या कॅमेऱ्यात हिंसेपेक्षा अधिक लाचलुचपत पद्धतीचे व्यवहार कैद होतात. मात्र कर्नाटक डीजीपी रामचंद्र राव यांच्या कार्यालयात चोरून रेकॉर्ड झालेल्या एका व्हिडिओमध्ये असं काही दिसलं, की त्या अधिकाऱ्याची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीस मिळाली. तो अधिकारी ज्याला कधी राज्याच्या राज्यपालाकडून द ग्रेट सन ऑफ इंडिया पुरस्कार मिळाला होता, ज्याच्यावर कधी राज्यातील दुर्बल घटकाच्या हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, ज्यांना कधी राज्य राखीव पोलीस हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोऑपरेशनची जबाबदारी देण्यात आली होती. तो अधिकारी ज्याच्या सावत्र मुलीने कधी कन्नड तर कधी तमिळ चित्रपटसृष्टीत अभिनयातून मोठे नाव कमावले, तर कधी 12 कोटीच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकली. रामचंद्र राव यांचे नाव कोट्यवधीच्या हवाला प्रकरणाशी जोडलं गेलं होतं. या प्रकरणाचाही उल्लेख आपण करणारच आहोत आणि या घटनेला अजून 1 वर्षही पूर्ण झालं नव्हतं. तोच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने डीजीपीसाठी एक नवीनच आफत उभी केली आहे. प्रकरण इतके गंभीर झाले, की डीजीपी रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आले. इतकेच नव्हे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या व्हिडिओमध्ये असे नेमके काय रेकॉर्ड झालं होतं? डीजीपी त्या व्हिडिओबाबत यांनी काय स्पष्टीकरण दिलं आणि या व्हिडिओपूर्वी डीजीपी रामचंद्र राव कधी-कधी वादात कसे सापडले होते, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता टीसी मराठी. 19 जानेवारीचा सूर्य मावळत असताना एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या अल्गोरिदमवर झपाट्याने व्हायरल होऊ लागला. 48 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक कार्यालय दिसते. तिरंगा आणि कर्नाटक पोलीस दलाचा ध्वज आहे. समोर एक खुर्ची आणि एक टेबल ठेवलेला आहे. चाक असलेल्या या खुर्चीवर एक व्यक्ती बसलेली आहे आणि ती एका महिलेसोबत अतरंग चाळे करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं. 48 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती कधी कोट पॅन्टमध्ये दिसते, तर कधी पोलीस गणवेशात. दावा करण्यात आला, की या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कर्नाटक पोलीस दलाचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सिव्हिल राईट्स एन्फोर्समेंटचे के. रामचंद्र आहेत. 1993 बॅचचे कर्नाटक कॅडरचे आय-पी-एस अधिकारी. वयाची 58 वर्ष पूर्ण केलेले रामचंद्र राव आय-पी-एस होण्यापूर्वी डॉक्टर झाले होते. मेडिकल डॉक्टर नव्हे, तर पीएचडी धारक डॉक्टर. मीडिया रिपोर्टनुसार डॉक्टर रामचंद्र राव यांनी ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, एडीजीपी बेंगळुरू मेट्रोपॉलिटन टास्क फोर्स, कर्नाटक स्टेट पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस दक्षिण विभाग म्हैसूर अशी विविध पदं या अगोदर भूषवली आहेत. रामचंद्र राव यांची जीवनगाथा सांगणाऱ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला, की त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेसाठी त्यांना 2022 मध्ये राज्यपालांच्या हस्ते द ग्रेट सन ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठतेच्या आधारावर सप्टेंबर 2023 मध्ये त्यांची डीजीपी सिव्हिल राईट एन्फोर्समेंट या पदावर बढती झाली. या पदावर त्यांना 2 वर्ष पूर्ण झाली नव्हती. तोच एक घटना घडली, ज्यामुळे कन्नड आणि तमिळ चित्रपटसृष्टीसह राज्याच्या पोलीस विभागातही खळबळ उडाली. ही घटना 3 मार्च 2025 ची आहे. बेंगलोरच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम आणि डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच DRI यांच्या टीम सतर्क होत्या. त्याचवेळी दुबईहून एक फ्लाइट उतरली. त्या फ्लाइटमधून डॉक्टर रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आणि अभिनेत्री रान्या राव उतरली. रान्या मागील काही दिवसांपासून सातत्याने दुबईला ये-जा करत होती. परंतु 3 मार्च रोजी रान्या विमानतळावरील ग्रीन चॅनल पार करत असताना DRIच्या टीमने तिला त्या ठिकाणी थांबवलं. ग्रीन चॅनल हा असा मार्ग आहे, जिथून परदेशातून आलेले प्रवासी आपल्या सामानाची तपासणी न करता किंवा मालमत्तेचं डिक्लेरेशन न देता सहज बाहेर पडतात. कारण ते दावा करतात, की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं घोषित करण्यासारखं काहीही नाही. मात्र तपासणी केली असता समोर आलं, रान्या सोन्याची तस्करी करत होती. रान्याच्या शरीरावर, कपड्यांमध्ये आणि मेडिकल प्लास्टरच्या आत सुमारे 14 किलो 200 ग्रॅम सोनं लपवलं होतं. या सोन्याची किंमत अंदाजे 12,56,00,000 इतकी सांगितली गेली. या आरोपाखाली रान्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि कोठडीनंतर तुरुंगातही पाठवण्यात आलं. तस्करीचे प्रकरण आणि तपास फक्त विमानतळापुरताच या ठिकाणी मर्यादित राहिला नाही. मार्च 2025 मध्ये इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार तपास यंत्रणांनी दावा केला, की रान्याने मागील 6 महिन्यात 27 वेळा दुबईचा प्रवास केला होता. यापैकी काही प्रवासात सोन्याची तस्करी झाली असावी, अशी एजन्सींना या अगोदर शंका होती. DRIचं म्हणणं होतं, की बेंगलोरच्या विमानतळावरून सोन्याची तस्करी राज्य पोलीस प्रोटोकॉल सेवाचा वापर करून करण्यात आली. एजन्सीनुसार रान्या रावने कस्टमसमोर दावा केला, की तिच्याकडे घोषित करण्यासारखं काहीही नाही आणि त्यानंतर ती ग्रीन चॅनलमधून बाहेर निघाली. बाहेर पडताच तिला राज्य सरकारचा प्रोटोकॉल जो असतो त्याची सेवा मिळाली. त्यामुळे तिची त्या ठिकाणी तपासणी होऊ शकली नाही. DRIने प्रोटोकॉल उपलब्ध करून देणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावले. तेव्हा समोर आलं, की रान्याला हा प्रोटोकॉल यासाठी देण्यात आला होता, कारण ती डीजीपीची सावत्र मुलगी आहे आणि तसे करण्याचे आदेश वरून आले होते. या तस्करीच्या प्रकरणात DRIने हवाला व्यवहारांचा कोणही या ठिकाणी समोर आणला. त्यानंतर विमानतळावरून सुरू झालेला तपास रान्या रावच्या घरापर्यंत म्हणजेच डीजीपी रामचंद्र राव यांच्या निवासस्थानी पोहोचला. तिथेही तपास यंत्रणांना कोट्यवधी रुपयांची संपत्ती या ठिकाणी आढळली. राज्य सरकारने या प्रकरणात चौकशी बसवली आणि त्यावेळी रामचंद्र राव यांना तात्काळ प्रभावाने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं.
जेणेकरून रान्याच्या प्रकरणात एजन्सी स्वतंत्रपणे तपास करू शकतील. मात्र 5 महिन्यानंतर रामचंद्र राव यांना पुन्हा सेवेत या ठिकाणी रुजू करून घेण्यात आलं. तथापि या घटनेमुळे राज्याच्या पोलीस दलावर आणि डीजीपी रामचंद्र राव यांच्या नैतिकतेवर या ठिकाणी प्रश्न उभे केले गेले. त्यावेळी रामचंद्र राव यांनी दावा केला की त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही कोणताही काळा डाग त्यांच्यावर लागलेला नाही. मात्र वेळेचं चक्र जर आपण एक दशक मागे नेलं तर असं प्रकरण सापडते जे रामचंद्र यांच्या कारकिर्दीवर डाग लावल्याचा दावा करतो. मार्च 2025 मध्ये इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या नागार्जुन द्वारकानाथ यांच्या रिपोर्टनुसार 2014 मध्ये जेव्हा रामचंद्र राव म्हैसूरच्या दक्षिण विभागाचे पोलीस महानिरीक्षक आयजीपी होते, तेव्हा ते एका मोठ्या हवाला घोटाळ्यात अडकले होते. रिपोर्टनुसार पोलिसांनी एका बसमधून काही लाख रुपयाचा हवाला रक्कम जप्त केली होती. नंतर केरळच्या एका व्यापाऱ्याने आरोप केला की पोलिसांनी यापेक्षा खूप जास्त रक्कम हडप केली. व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली की म्हैसूरच्या एलवल परिसरात केरळकडे जाणाऱ्या बसमधून 1,07,00,000 रुपयांची या ठिकाणी लूट झाली होती. या आरोपानंतर क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सीआयडीने तपासणीची जबाबदारी घेतली आणि रामचंद्र राव यांच्या वैयक्तिक गनमॅनला या ठिकाणी अटक करण्यात आली. त्यानंतर रामचंद्र राव यांना आयजीपी दक्षिण विभाग या पदावरून हटून मुख्यालयात संलग्न करण्यात आलं होतं. वाद इथेच थांबला नाही. या घटनेनंतर 2 वर्षांनी रामचंद्र राव पुन्हा वादात सापडले. प्रत्यक्षात पोलिसांनी धर्मराज आणि गंगाधर चढचाना नावाच्या 2 गुंडांचा या ठिकाणी एन्काउंटर केला होता. दावा करण्यात आला की हा बनावट एन्काउंटर होता. या प्रकरणात सीआयडीने 2 आयपीएस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यापैकी एक रामचंद्र राव होते. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार त्यावेळीही रामचंद्र राव यांनी दावा केला होता की या संपूर्ण प्रकरणात त्यांना काहीही माहिती नव्हतं. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रामचंद्र राव यांनी पुन्हा एकदा आरोप झटकून टाकले. दाव्यानुसार त्यांनी कार्यालयात एका महिलेसोबत गैरवर्तन केले. मात्र रामचंद्र राव यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद वाढला तेव्हा रामचंद्र राव यांनी कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांची भेट घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, पण ती भेट या ठिकाणी होऊ शकली नाही. त्यानंतर रामचंद्र राव यांनी गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी हा व्हिडिओ मॉर्फ केल्याचं म्हटलं आणि एडिट केलेलं असल्याचं या ठिकाणी सांगितलं. ते म्हणाले की मी स्वतःच विचार करत आहे की कसे आणि कधी घडले हे कोणी केले. या काळात कधीही काही होऊ शकतं. मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र रामचंद्र राव यांना इतकी शंका नक्की होती की हा व्हिडिओ कधीचा असू शकतो. पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की हा व्हिडिओ सुमारे 7-8 वर्षापूर्वीचा असू शकतो. कदाचित जेव्हा ते बेळगावी येथे कार्यरत होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार रामचंद्र राव कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना भेटून त्यांना समजावून सांगू इच्छित होते की हे सर्व आरोप खोटे आहेत आणि हा मॉप केलेला व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. दरम्यान कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेंबाळकर यांनी सांगितलं, जर कोणत्याही प्रकारची गडबड आढळली तर सरकार कारवाई करेल, कुठल्याही दयामाया न करता. अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरीही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही सांगितलं की प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना ते म्हटले की रामचंद्र राव दोषी आढळले तर कठोर कारवाई केली जाईल आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. पोलीस अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी तो कायद्यापेक्षा मोठा नाही. मात्र या व्हिडिओवरून राजकारणही या ठिकाणी जोरात तापलं. या व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक भाजपचे आमदार आणि माजी मंत्री एस सुरेश कुमार यांनी रामचंद्र राव यांच्या कथित व्हिडिओवरून पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार त्यांनी सांगितलं की राव यांच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस विभागाची प्रतिमा खराब झाली आहे. गणवेश घालून आणि स्वतःच्या कार्यालयात अशा प्रकारचे वर्तन केल्यामुळे लोकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होतो आणि ते संपूर्ण विभागाकडे संशयाने पाहू लागतात. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी के रामचंद्र राव यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली होती आणि दिवस माळवताच ही बातमी आली की डीजीपी यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सध्या हे प्रकरण सुरू आहे, तपास सुरू आहे. यामध्ये आणखी अनेक स्तर आणि खुलासे होऊ शकतात. जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवेल. माझं नाव ज्ञानेश आणि तुम्ही पाहतात टीसी मराठी.